हॅलो गाईज, तर वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आम्ही जाणार आहे डिनर करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये. तर मी एकदम रेडी आहे, मम्मी पण रेडी आणि सोनाचे पप्पा तर घराच्या बाहेर जाऊन राहिलेले. हां, तर पप्पांचा लास्ट डे आहे आणि सुट्टी संपलेली आहे पप्पांची. तर मग आम्ही दर प्रत्येक सुट्टीप्रमाणे आम्ही आज चाललेलो आहे डिनर करण्यासाठी. हां कारण परत आम्हाला 3 महिने डिनर नसतो बाहेर कुठं हॉटेलमध्ये. आम्ही जातच नाही, काही नाही, आम्हाला जाऊ पण नाही वाटत. मग त्याच्यामुळं तिचे पप्पा जायच्या आदल्या दिवशी ना आम्ही डिनर करायला जातो, आहे की नाही. हां, मग ते आमचं फिक्स. आम्ही आधीमध्ये नाही जात, आम्ही डायरेक्ट जायच्या आदल्या दिवशी जातो. फक्त मिसळ वगैरे खायला गावाला जाताना मिसळ वगैरे खातो कधीतरी, ते पण आहे की नाही, एकदाच खाल्ली जाताना. आणि आता आम्हीच पण आता तू नव्हतीच म्हटल्यावर काय करायचं. तर सोनाला आहे ना मस्तपैकी डिनर करवायचं आहे. आपलं काय नसतंय, पण आता मुलांची आशा असते ना पप्पांसोबत जेवायला जायचं किंवा हॉटेलमध्ये जेवायला जायचं. आणि पप्पा नसले ना ती म्हणत पण नाही की जायचे म्हणून. पण पिझ्झा वगैरे ऑर्डर करते बरं का. महिन्यातून एकदा तरी करते. तिचा भैया आहे ना, भैयाला सांगते भैया पिझ्झा ऑर्डर कर. भैया पिझ्झा ऑर्डर करतो महिन्यातून एकदा, आहे की नाही. आणि तसं घरी मी बनवत असते तिला मोमोज चायनीज, आहे ना. अशी आमची सोना आहे. पण मी बाहेरचं खात नाही ना. हां, नाही खात, फक्त घरी खाते चायनीज नूडल्स वगैरे. ते घरचं झालं. आम्ही वडापाव नाही खात, समोसा नाही खात, आम्हाला आवडत. आम्ही पाणीपुरी खातो. पाणीपुरी खातो, कच्ची दाबेली खातो. पप्पा येते. आत्याचा कॉल आत्याचा कॉल आलेला आहे, आत्यासोबत तुझा रिपोर्ट सांगते ते नारळ पाणी लिंबू टाकून पितो. मम्मीचं सिक्रेट आहे गाईचे. मम्मीचे सगळे स्टोन पडले नारळ पाण्यामध्ये लिंबू टाकून. स्पेशल एक व्हिडिओ बनवीन मम्मी यासाठी. हा आता वाटत कमी होती. हा ओके गाईस, तर आम्ही स्पायसेस मध्ये आलो आहे आणि दरवेळेस आम्ही ह्याच हॉटेलमध्ये येतो. गेलो होतो दुसरीकडं, पप्पानी डन डन डन. असं वाटतं आपण टूर देतोय. तर इथं आम्ही ऑर्डर केलेलं आहे जेवण, आता आम्ही वेट करतो. हां मग काय. सोनाने ऑर्डर केली आहे मसाला, मशरूम मसाला. आपण विचार करतो दरवेळेस की वेगळं वेगळं काहीतरी, पण सगळे एकच दिसतं त्यात. जेवण जेवण आवडलं का? जागा भाड्याने देणे आहे. तर मम्मीने इथं मँगो आईस्क्रीम घेतली आहे, पप्पा इथं बदाम शेक पितात आहे आणि मी ऑर्डर केलेली आहे. छान आहे. हां, टेस्ट केली मी पण, छान आहे. आणि मी मागवलं आहे चॉकलेट फालुदा. सो फेवरेट फ्रूट पण तर मँगोच आहे, पपया. हां, मँगो तर आहे. फालुदा
ओके देन बाय. दुसरं आहे ते काहीतरी. आईस्क्रीम खाली. अरे ते आईस्क्रीम आहे का? आले का? अहमदाबादवरून आली. मम्मीची केस नीट कर ना. बंद कर पण त्या माणसाला सांगते ना आम्हाला उतरून दिलं नाही. आम्ही 4th फ्लोअरवर पोहोचलो होतो. परत कोणतरी ग्राउंड फ्लोअरवर लिफ्ट मागवली आहे. आता आम्ही परत लाईट बंद कर ना घाबरू आपण जे पण काय दरवाजा उघडतच घाबरतो जे पण घरात मध्ये नाही ते कोण आहे पार्सल नाही पुढे यायचे आम्हाला उतरूनच नाही दिलं. तुम्ही या आतमध्ये आता मग काय म्हटलं का मग तरी पण तुम्हाला पहिलं सोडलं पाहिजे ना खरं तसं. आम्ही दरवाजा उघडायच्या अगोदरच तुम्ही खाली असं झालं का? हा. मी म्हणलं तर मग तुम्हाला परत येत नाही का खाली. भरलं का पोट मग कसं होतं जेवण? आईस्क्रीम कशी होती? मम्मी कशी फसवी ती ग. तर आता रात्रीचे वाजले 11:30. आज आम्ही गेलो होतो गावाला, त्यामुळं उशीर झाला तिकडून यायला. शंकरपाळ्या चालू आहेत. 1 किलोच्या शंकरपाळ्या केल्यात. तर साईबांना जायचे उद्या सकाळी 3 वाजता. शंकरपाळ्या बनवते. बाकी सगळी आवरावर झाली. इथं त्यांना नेण्यासाठी उकडून अंडे देते. अशा शंकरपाळ्या बनवल्यात. तर चला पटापटा शंकरपाळ्या आवरून घेते आणि झोपते. परत 2:30 वाजता उठायचे. मस्त चपाती भाजी बनवून द्यायची त्यांना. ते नको म्हणले पण द्यायची बनवून, तेवढेच खातील. तर चला.